नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सात वाजता आलतो, पण मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यानं व्हिडिओ शूट नाही केला. आणि आता माझा भावान मोबाईल घेऊन आला मागून, म्हणून आता व्हिडिओ काढायला लागलो. तो ज्यादा काही काढता नाही आला. पाणी मोटर चालू केली ती, पाणी हे डालं भरलं तर हे डालं आणि बकेटा भरलं आधी. ते काही तुम्हाला दाखवता नाही आलं कारण मोबाईल घरी होता. आता तो पाणी घेऊन आला नाही आणलं. व्हिडिओमध्ये भाषेचा थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकते, कारण थोडी कधी हिंदी येते, कधी मराठी येते. कारण हा ब्लॉग चालू केला म्हणजे ऑटोमॅटिक मग तोंडामध्ये हिंदीचे शब्द कसे काय येतात काही नाही, ऑटोमॅटिकच हिंदीचे शब्द येऊन जातात. मी बोलायचा प्रयत्न करतो मराठी आणि हिंदी होऊन जाता. हिंदी आणि मराठी थोडीफार गावठी सगळी मिक्स होऊन जाते का हट्टे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिसाल तर कमेंट नक्की करता. हा व्हिडिओ चुकीचा असो काही असो, जे तुम्हाला वाटत असेल ते लिहत जा कमेंटमध्ये. फक्त कमेंट लिहत जा. काय चुकते माझ्या व्हिडिओमध्ये बनवताना ते नक्की सांगत ना मला, कारण मी कमेंट करताना तर मला समजेन की व्हिडिओमध्ये आधी चुकवायला. तर कमेंट नक्की करता. लाईक नाही केलं तर चालते, सबस्क्राईब नाही केलं तर चालते, फक्त कमेंट नक्की करता. आता हे डाला घेतलं, लोकशात आता आला घरी. ज्या रस्त्यानं आलतो त्या रस्त्यानं चला घरी. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. आता मी भेटेन तुम्हाला घरी. शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा उभा राहिलेला एका वर्षामध्ये दिसेलच. त्यामुळे आज आपल्याला 19 फेब्रुवारीसाठी नियोजन करायचं आहे. कोणाला जर काही असेल कोणाच्या मनात की अशा प्रकारे साजरी झाली पाहिजे, तशा प्रकारे साजरी झाली पाहिजे, कोणी सांगू शकते. फार चांगली कल्पना आपल्या या काठी गावामध्ये आज या ठिकाणी
सर्व तरुण मंडळीने जी काढलेली आहे, मला असं वाटते आज आपण संध्याकाळी जिजाऊ मातेचा जन्मोत्सव साजरा केला. पुढच्या वर्षीपासून आपण सकाळी या ठिकाणी फोटो ठेवून पुष्पहार अर्पण करून अगदी साध्या आणि सरळ, जास्त असा उहापोह न करता अगदी साध्या सरळ याच्यामध्ये आपल्याला आईसाहेबांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी जे आढावा बैठकीचे आयोजन आणि नियोजन करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराजांची आढावा बैठक जयंतीविषयी आता बरेचसे मंडळी या ठिकाणी बोलून गेले की आपल्याला डीजे, नशा पाणी वगैरे कुठल्याही प्रकारचं, कारण छत्रपतींचे विचार आपल्याला जर खऱ्या अर्थाने आत्मसात करायचे असतील तर कुठंतरी आपल्याला डीजे मुक्त शिवजयंती हे करायलाच हवी. या वर्षीचं असू द्या, तरुण मुलांचा उत्साह आहे, परंतु पुढच्या वर्षीपासून माझं असं वैयक्तिक मत आहे आणि असं व्हायलाच पाहिजे. कारण खऱ्या अर्थाने ते जर आपल्याला वरून कुठेतरी पाहत असतील तर आपण डीजे मध्ये पिक्चरचे गाणे वाजवून नशा पाणी करून आणि त्यांची जर जयंती खऱ्या अर्थाने निघत असेल तर ही एक फार मोठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्यासाठी शोकांतिका आहे, हिंदू समाजासाठी. म्हणून कुठल्याही प्रकारे डीजे मध्ये पिक्चरचे गाणे न वाजता, नशा पाणी न करता, कुठल्याही प्रकारे व्यसन न करता, कारण नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी आपण हे करत नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही प्रकारे नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी आणि मोठेपणासाठी कुठल्याही प्रकारे महापुरुषाचा नावाचा वापर करून आपण मोठे व्हावं ही कुणी अपेक्षा या ठिकाणी बाळगू नये. म्हणून खऱ्या अर्थाने तरुणांना दिशा व दशा जर आपल्याला बदलायची असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला ही शिवजयंती डीजे मुक्त आणि नशामुक्त करायची आहे. ते गाव करते म्हणून आपण करायची नाही, आपल्या मनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्याला समोर चालायचं आहे. म्हणून या वर्षीचं असू द्या तुमचा उत्साह आहे, परंतु येणाऱ्या 2027 पासून आपल्याला डीजे मुक्त शिवजयंती आणि आईसाहेबांचा जन्मोत्सव आणि अमर पाटलांनी सांगितलं की आपल्याला पुतळा सुद्धा उभा करायचा आहे. त्यासाठी लागणारा जो काही निधी वगैरे, खर्च वगैरे, जागा वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या पुढच्या बैठकीमध्ये ते तुम्हाला सर्व तरुण मंडळी बसल्यानंतर होतील. तर असो, खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. असेच आयोजन दरवर्षी होत राहो हीच या ठिकाणी सदिच्छा बाळगतो आणि थांबतो. जय भवानी, जय शिवाजी. अतिशय चांगले विचार महाराजांनी मांडले, धन्यवाद करतो मी महाराजांचं. तसेच या ठिकाणी आता आपण जिजाऊ वंदना करू आणि त्यानंतर कार्यक्रम संपला. मी प्रवीण रोकडे यांना विनंती करतो की त्यांनी आरतीचं ताट घ्यावं. सर्वांनी उभं राहायचं आहे. चप्पल पायातली काढा फक्त. व्हिडिओ चालूच आहे ना, व्हिडिओ मध्ये सुद्धा काय आपलं. जय भवानी. तर आणि शिवाजी महाराजची आता आढावा बैठक झाली म्हणून आपल्याला थोडाफारात व्हिडिओमध्ये झालं. तर आता तुम्ही बघू शकता आढावा बैठकची सगळे सदस्य इथं आहे. आढावा बैठक म्हणजे नमस्कार. आणि जिजामाताच्या फोटोचं वंदन केलेलं आहे आढावा बैठकीमध्ये. तर नियोजन झालं की शिवाजी महाराज जयंती म्हणजे काय काय लागणार आहे, काय लागणार आहे त्याची आढावा बैठक झाली. आता आधी तुम्ही बघू शकता चर्चा चालू आहे. तर आता आढावा बैठकचं नियोजन चालू आहे चांगल्या प्रकारे.
मी आले पाहिजे. हा दोन रुपये दाखवतो. हा चांडोल बाबा आहे का? नोट दाखवतो रे. नाही आपण नोट दाखवतो. तुम्ही मजाक ना आणा मजाक करू राहिली आम्ही. आम्ही आणा काय तुला काय ते समजत नाही. गाजर तुला ब्लॉग बनवून नाही की बा कोणी कमी आहे म्हणून हो.